सैफवर झालेल्या हल्ला प्रकरणात एक जण ताब्यात, संशयिताची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून शाहरुखच्या घराची ही रेकी, 14 जानेवारीला पोलिसांकडून मन्नत बंगल्यावर जाऊन तपास, सूत्रांची माहिती। मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेतील चढाओढीचा तपासाला फटका, वांद्रे पोलीस सगळी माहिती देत नसल्याचा गुन्हे शाखेतील सूत्रांचा दावा। सैफच्या घरी फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणाऱ्या दोघांची चौकशी सुरू, हल्लेखोराला कर्मचाऱ्यापैकी कुणी घरी प्रवेश दिला का, शोध सुरू। सैफ अली खानच्या घरात जबरदस्तीने शिरण्याचा प्रयत्न दिसत नाही, सैफच्या घरी किंवा घराबाहेर कुठेही सीसीटीव्ही नाही, सूत्रांची माहिती। हल्ला करणारा आरोपी वांद्रे स्थानकाजवळील सीसीटीव्हीत कैद। च्या शरीरातून काढलेला धारदार हेक्स ब्लेडचा तुकडा पोलिसांकडून जप्त, अधिक तपास सुरू। देशातल्या मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित, मात्र काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। वांद्र्यातील आणखी एका उच्चभ्रू इमारतीत चोरीचा प्रयत्न, चोराकडून सुरक्षा रक्षक आणि सोसायटीच्या मालकांना धमकी, एक जण ताब्यात, एक चोर फरार, पोलिसांकडून शोध सुरू। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं, 2016ला सुरू झालेल्या डीबीटी योजनेत बदल का, हायकोर्टानं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं। उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, उज्ज्वल निकम आणि फडणवीसांमध्ये बंद दाराआड 10 मिनिटं चर्चा। आंबेडकरी अनुयायांकडून दुपारी 1 वाजता परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात येणार, सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी। पुण्याच्या मेनॉरमध्ये वाल्मिक कराडचे आणखी 3 फ्लॅट, ज्योती जाधवच्या नावे फ्लॅटची खरेदी झाल्याची माहिती। मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानं संजय शिरसाट सिडको अध्यक्षपदावरून पदमुक्त, भरत गोगावलेही लवकरच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मुक्त होणार। उद्यापासून 2 दिवस राष्ट्रवादीचं शिर्डीत अधिवेशन, छगन भुजबळ प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे अनुपस्थित राहण्याची शक्यता। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी मिळणार, 3 ते 4 दिवसात लाभार्थी महिलांना लाभ मिळणार, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची माहिती। पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, 10 लाखांच्या बनावट नोटा जप्त, 5 जण अटकेत, सहकार नगर पोलिसांची कारवाई। केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, देशातील 1 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना दिलासा। दुपारी 1:30 ते 3:30 वाजेपर्यंत बदलापूर ते खोपोली दरम्यान लोकल सेवा रद्द, मध्य रेल्वेतील कर्जत यार्ड सुधारणेच्या कामासाठी विशेष वाहतूक ब्लॉक। मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ, पुढील 2 दिवस तापमानाचा पारा चढाच राहण्याचा अंदाज। मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसांपासून परळीत, पंतप्रधान मोदींनी आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीला दांडी, मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मुंडे गैरहजर। पुण्यातील सैफनं मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं धार्मिक कट्टरवाद्यांकडून हल्ला झाला का, हे तपासायला हवं, हल्ला पूर्वनियोजित कटाचा भागही असू शकतो, जितेंद्र आव्हाडांना संशय।